शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी बालाजी आपल्या सर्वांचं आज या अतिशय महत्त्वाच्या अशा या शेतीविषयक व्हिडिओमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात, बऱ्याच जणांचं काय प्रश्न असतात आणि त्याच्यावर आपल्याला व्हिडिओ बनवण्याची इच्छा सुद्धा असते, परंतु तब्बल 6 एकर आपण टोमॅटो लावलेला आहे आणि त्याची कामं चालू असल्यामुळे खरं तर तसा वेळ मिळत नसल्यामुळे खरं तर 10-10, 15-15 दिवस आपले व्हिडिओ होत नाहीत। परंतु आपण 1.5 महिन्यापूर्वी जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये आपण बरंच काय टोमॅटोवर सांगितलं होतं। यावर्षी टोमॅटोच्या बाबतीत काय परिस्थिती राहील किंवा कशी तेजी राहील या संदर्भात आपण व्हिडिओ केला होता। तो आपला व्हिडिओ बघून ज्यांनी प्लॉट टाकलेले आहेत शेतामध्ये त्यांचं मी आजच खरं तर त्यांचं मनपूर्वक शुभेच्छा त्यांना देतो की तुम्ही खूप चांगला निर्णय घेतलाय की आपण तुम्ही टोमॅटो लावले। खरं तर आपण या व्हिडिओमध्ये 2-3 गोष्टी प्रामुख्याने बघणार आहे की परिस्थिती काय आहे टोमॅटोच्या बाबतीत, आजची परिस्थिती काय आहे आणि ती कशी राहू शकते भविष्यामध्ये, कशी संधी आहे, आपल्याला कसं काम करायचं आहे, कसं लक्ष द्यायचं आहे। मुळात तुम्हाला कोणीतरी सांगत असेल की बाबा टोमॅटोला ऑगस्टमध्ये दर पूर्ण पडणार आहेत आणि मग त्याच्यामुळे तुमची मानसिकता कुठंतरी प्लॉटला सांभाळताना तुम्ही कमी पडत असाल, म्हणून खरं तर आपण हा व्हिडिओ करतोय की तुम्ही कुणाचंही ऐकू नका। म्हणजे तुमच्या आसपास असा निगेटिव्ह बोलणारा, यावर्षी टोमॅटो न लावून दुसऱ्यांना यावर्षी सांगणारा की बाबा यावर्षी दरच मिळणार नाहीत, पुन्हा दरच पडणार आहेत असं सांगणारा जो काय वर्ग आहे त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका। शेतामध्ये काम चांगलं करा, प्लॉटला चांगलं जपा, सांभाळा, चांगलं उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करा। कारण त्याच्यामुळं आपलं येणारा काळ जो आहे, येणारा 1 महिन्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मी जे सांगतोय सातत्यानं तर त्याच्यामध्ये कुठंतरी तथ्य आहे। कारण आपण हे अंदाज आपण काढत असताना काय गोष्टी फॅक्टर बघून अंदाज आपण काढत असतो, तर तशा पद्धतीनं चित्र आपल्याला डोळ्यासमोर दिसतंय की ही जी तेजी आज चालू आहे, आज भरपूर चांगला दर ह्याच्यामध्ये मिळतो आणि 8 दिवसामध्ये माझे 2 प्लॉट आपले 8 दिवसामध्ये स्टार्ट होत आहेत। 8-10 दिवसामध्ये 8-10 दिवसामध्ये स्टार्ट होणारे 2 प्लॉट आहेत आणि नंतर आपला बांधणीला आलेला 1 प्लॉट आहे। आता आपण 20-25 दिवसाचे अजून 2 प्लॉट आहेत, असं बऱ्यापैकी आपलं काम सुद्धा चाललेलं आहे आणि हे अंदाज घेत आपण सगळं काम करतोय आणि हे स्वतःपुरतं न मर्यादित ठेवता आपण हे तुमच्यासाठी सुद्धा सगळ्या गोष्टी वरचेवर घेऊन येतोय, कारण तुमचा सुद्धा एक आर्थिक चांगला नफा याच्यातून झाला पाहिजे। तर मित्रांनो, लागवडीचं जर प्रमाण बघितलं तर याच्या आधीचा जो आपण सांगत असतानाचा जो सगळा पिरियड आहे त्या पिरियडमध्ये ह्या लागवडी खूप कमी होत्या, म्हणून आपण धाडस करून पुढे येऊन सांगितलं की जर तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्ही करून घ्या आणि तेजी चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊन राहणार आहे। टोमॅटोचं झालंय कसं, टोमॅटोमध्ये लागवडी तर ह्यावर्षी मॅटरच करणार नाहीत, कारण टोमॅटोचा जो अडचणीचा जो सगळा कार्यक्रम आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय। एक तर लागवडी 25, आता परिस्थिती अशी आहे की 50%हून कमी लागवडी ह्या वर्षी झालेल्या आहेत। आता तुम्हाला खरं वाटेल न वाटेल, कारण मी सुद्धा ज्या बेल्टमध्ये आहे, ज्या भागामध्ये आपला सगळा भाग आहे तर तो प्रामुख्यानं टोमॅटो करणारा भाग आहे आणि त्या जूनच्या लागवडी असतात आपल्या, तर 50%पर्यंत सुद्धा लागवडी या सगळ्या भागामध्ये झालेल्या नाहीत। बरंचसं 50%पेक्षा सुद्धा जास्त क्षेत्र पुण्यातच घटलेलं आहे। त्याच्यामुळं तुम्ही दर पडतील या ह्याच्यात राहू नका, दर हे वाढत जातील किंवा एक स्टेबल दर आपल्याला मिळणार आहेत, एक चांगले सन्मानजनक 20+ दर आपल्याला 100% मिळणार आहेत। काय दिवसाचा येऊ शकतो थोडासा हे, पण त्याच्यामुळं फारसं काय आपल्याला फरक पडणार नाही आणि 20च्या खाली येणारच नाही मुळात। तर दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ओव्हरऑल जर भारताची परिस्थिती बघितली तर आता फक्त मोजक्या ठिकाणी टोमॅटो शिल्लक आहे आणि सगळ्यांच्या नजरा ह्या महाराष्ट्राकडे आहेत की महाराष्ट्र कधी चालू होईल आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर माल आल्यानंतर मार्केटमध्ये स्टेबिलिटी येईल अशा पद्धतीची अपेक्षा सगळ्या भारतातून आता होताना दिसते। म्हणजे महाराष्ट्र सोडलं तर आता अदर कंट्री कुठलं अदर राज्य राहिलं नाही की त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर माल येईल। कर्नाटकची परिस्थिती अशी आहे की साऊथमधला जो सगळा बेल्ट आहे त्याच्यामुळे मध्ये सुद्धा आता 50%वर त्यांचा हंगाम आलेला आहे आणि त्याच्यातूनही फार मोठ्या प्रमाणावर माल येईल आणि मार्केट पडेल अशी परिस्थिती ओव्हरऑल भारतामध्ये कुठेही दिसत नाही। उलट हे जी मालं चालू आहेत याच्यामध्ये घट येत जाईल आणि जर त्याच पद्धतीने महाराष्ट्रातला माल जर आला नाही तर मग मात्र मार्केट तेजीत राहणारा कुठलाही पर्याय असणार नाही। तर निश्चितपणानं हे मी काय एवढं आवर्जून सांगतो, कारण आपल्याला प्लॉटवर काम करायचं, आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला खूप सारं काम करायचं आणि ते खर्च करायचा। जी एनर्जी लागणार आहे ती एनर्जी कधी निर्माण होणार आहे आपल्यामध्ये, जेव्हा आपल्याला भावामध्ये दरामध्ये ज्यावेळेस हमी दिसते किंवा त्याच्यामध्ये कुठंतरी तेजी दिसते त्यावेळेस मात्र निश्चितपणानं आपल्या जे कष्ट आहे, जे खर्च आहे तो आपण बिनधास्तपणानं करू शकतो। म्हणून करता सुरुवातीला आपण हा मुद्दा घेतला की चांगले दर आपल्याला मिळणार आहे, त्याच्यामुळे ते डोक्यातनं काढा। कोणी तर म्हणत असेल हसून सोडून द्या,
लक्ष देऊ नका की बाबा दर पडणार आहेत म्हणणारा जो वर्ग आहे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तो म्हणणारा वर्ग म्हणत राहणार आहे. पण आपण सातत्यानं सांगत आलो, व्हिडिओ करून सांगितले आपण आणि ती जी राहणार आहे म्हणून. आणि आजही आपण त्याच मुद्द्यावर ठाम आहे की आपल्याला यावर्षी चांगल्या पद्धतीनं दर सगळ्याला भेटणार आहेत. त्यामुळं प्लॉटला जपलं पाहिजे. दुसरा असा विषय आहे, यावर्षी जो लिपकर्ल जाणवतोय, जो लिपकर्ल चा प्रकार आहे तो अतिशय झपाट्यानं आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढतोय. आता बघा, जर तुम्ही प्लॉटच्या जर हे बघितल्या तसं तर महाराष्ट्रात पहिलं वातावरण बघितलं तर यावर्षीचं वातावरण हे गेल्या 10 वर्षाला कुठेही मॅच होत नाही अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे. आणि एक ठराविक असं वातावरण असतं म्हणून आपले प्लॉट एकदम चांगले ग्रो झालेले असतात. आता काय झालं, आपल्याला हे वातावरण ही पहिल्यांदा आपण बघतोय आणि त्याच्यामुळं प्लॉटला पण अडचणी बऱ्यापैकी येत आहेत. या अडचणी तर येत आहेत, म्हणजे तुम्हाला बॅक्टेरियल ब्लाइटचा त्रास जाणवतोय, झांतो, म्हणजे तुम्हाला सगळे करपा सदृश्य सगळे रोगांचं इथं अडचण दिसत असताना तुम्हाला इकडं मात्र तुम्हाला नवीन लिपकर्ल ॲड झालाय त्याच्यामध्ये. आता या लिपकर्लचं बघायला गेलं तर दयनीय अवस्था आहे. ज्या प्लॉटची मी ऑब्झर्वेशन केले तर अतिशय दयनीय अवस्था आहेत. लाकडं फक्त राहिला आहेत, पानामध्ये खूप मोठ्या विकृती तयार झाल्या, त्याच्यामधून फुलांचं जे ड्रॉपिंग आहे किंवा फुलंच झाडच काय तर सेटिंगला यायच्या आधीच झाडाचा कार्यक्रम झालेला आहे. अशा पद्धतीचं सुद्धा हे झालं. याच्यातून जर नुकसान झालं म्हणजे यातून झालंच ऑलरेडी. ज्या लागवडी आता जे रेट आहे ते राहणं अपेक्षित नव्हतं, एवढ्या मोठ्या प्रमाणावर दर राहतील असं वाटत नव्हतं. 700-800 रुपयाचा दर या आजच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाला, कारण तेवढ्या लागवडी झाल्या होत्या. परंतु पुणे जिल्हा असेल किंवा आपल्या आसपासचे अनेक म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले अनेक जे बेल्ट आहेत ज्यांचं उत्पादन चांगलं असतं उन्हाळ्यामध्ये, तर त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्लॉट फेल जाण्याचं प्रमाण वाढलं, ॲव्हरेज घटलं, 50% ॲव्हरेज घटलं. त्याच्यामुळं आज असं झालंय की एवढ्या लागवडी होऊन सुद्धा म्हणजे काही लोकांचं मत होतं की लागवड यावर्षी करायची नाही, गेल्या वर्षी दराला बघून खूप मोठ्या लागवडी झाल्या. आणि असं असून सुद्धा आज दर मात्र मार्केटमध्ये चांगले मिळताना बघतायत किंवा खूप चांगले दर मिळत आहेत. तर हा झाला उन्हाळी हंगामाचा विषय. मेचे तर प्लॉट खूप, अक्षरशः एप्रिल मेच्या प्लॉटची अवस्था खूप दयनीय आहे. त्याच्यामुळे त्यांचा पण दर जे आहे ते आता म्हणजे उत्पादकता 50%हून जास्त घसरले, त्याच्यामुळं दर टिकून आहेत. आता काय होतं, ज्यावेळेस जून जुलैचे जूनचे प्लॉट चालू होतात त्यावेळेस साधारण मालाचा मागच्या सुद्धा मालाचा लोड असतो आणि मग नवीन माल आणि जुना माल याचा लोड आल्यामुळं मार्केटमध्ये लगेच घसरण होती. यावर्षी तशी परिस्थिती नाही. यावर्षी आता उत्पादकता जर घटली, हा जर लिपकर्ल अजून मोठ्या प्रमाणावर वाढायला लागला तर मात्र टोमॅटोचा अख्खा हंगामच फेल जाऊ शकतो आपल्यातला. त्याच्यामुळं कुठंतरी थोडंफार उत्पादन येईल, अन्यथा खूप अवघड परिस्थितीला आपल्या सर्वांना सामोरं जाऊ लागू शकतं. व्यवस्थापनामध्ये गोंधळ काय होतोय, आता हे मी माझ्या ह्याच्यानुसार बोलतोय की बाबा काय होत असेल, कशामुळे लिपकर्ल एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढतोय. साहजिक आहे, काहीक वाढ होताना दिसते, लुसलुसीतपणा जास्त जाणवतोय, पावसाचं प्रमाण जास्त आहे, नत्राचा अपटेक जास्त आहे, नत्र वाढतंय. त्याच्यामुळं साहजिक म्हणजे ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की नत्राची वाढ होत असते, नत्र ज्यावेळेस जास्त घेतं झाड त्यावेळेस ते रोगाकडे किंवा विकृतीकडे झुकतं. म्हणजे विकृती काय येते तर त्याचं सगळं फंक्शन बिघडतं आणि मग एकच अन्नद्रव्य सातत्यानं मिळाल्यामुळं आणि त्याचा अपटेक ते नत्रासाठी झाड कायमच हे असतं. ते त्याच्यामुळं थोडंसं हाईट वाढतायत. हाईट वाढले की कुठंतरी पुढं जाऊन मग स्टंप वाढतायत, इंटरनोड्समध्ये वाढ होते आणि मग कॅनोपीमध्ये विकृती तयार होते आणि मग लिपकर्ल मोठ्या प्रमाणावर जाणवतो. त्याच्यामध्ये सकिंग पेस्ट पण आता आसपास बघितलं तर एवढं सगळं तण आहे किंवा एवढं सगळं हिरवीगारपण आहे की जे थ्रिप्स आहे किंवा पांढरी माशी आहे किंवा हे कीटक आहेत यांचं फार मोठ्या प्रमाणावर ह्याचं वाढ ह्याच्यामध्ये झालेली आहे निसर्गामध्ये. आता ती कुठंच कमी आहे असं नाही, म्हणजे टोमॅटोचा प्लॉट असेल किंवा कशाचाही असेल त्याच्या आसपास हे सगळं दलदल सगळं तयार व्हायला लागले. म्हणजे आता आमच्याकडे तर चिबड लागल्यासारख्या सगळा प्रकार आहे. आणि मग हा जिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे, जिथं पाऊस बऱ्यापैकी चांगला पडला आहे आणि जिथं गवत वगैरे मोठ्या प्रमाणावर आहे, पिकं वगैरे आहे, तर तिथं कीटकांचं पण प्रमाण आता वाढलं. आता हे चॅलेंज आहे आपल्यासाठी, म्हणजे आपल्या प्लॉटवर याला थांबवणं हे खरं तर चॅलेंज. आणि याच्या माध्यमातून जो व्हायरस आहे तो पण पुढं वाढतोय आणि त्याचा खूप मोठा कहर सध्या झालेला पाहायला मिळतोय. तर आपल्या आसपासच्या गावामध्ये आज 50-60% प्लॉट आता गेल्यात जमायत अशी सगळी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं त्याचं नियोजन एक चांगलं करा. एक तर मनातली भीती काढा, ती भीती ठेवू नका की बाबा यावर्षी दराचं काय, दराचा विषय घेऊ नका, दर चांगले राहतील. आत्तापर्यंतच्या लागवडीचा आपण बोलतोय, म्हणजे इथून पुढच्या लागवडीला जिथले तिथले पॉकेट चालू होतील,
पावसाची परिस्थिती कशी राहील ह्याच्यावर आपण सेपरेट बोलूया. पण आज जो आपण विषय घेतोय तो आजपर्यंत ज्या लागवडी झालेल्या आहेत त्या लागवडीच्या संदर्भातलं हे आपण प्रिडिक्शन करतोय की बाबा असं होऊ शकतं किंवा असं राहू शकतं. आता एक शेतकरी म्हणून आपल्याला हे सगळं काम करत असताना अडचणी किती आहेत, शेतकऱ्यांशी संवाद होत असताना लक्षात येतं की उत्पादकता प्रचंड घटते टोमॅटोची. आणि मग या घटत्या उत्पादकतेचा कुठंतरी निश्चितपणानं लागवडी घटल्या, उत्पादकता घटली आणि त्याच्यामुळं 25-30% माल महाराष्ट्रातला मार्केटमध्ये येईल अशी एवढी विदारक अशी सगळी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं दराची 100% खात्री असली तरीसुद्धा प्लॉटवर खूप चांगलं काम तुम्हाला मला करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये सकिंग पेस्टचं नियोजन असेल, त्याच्यावर काय फवारणे असतील त्याचे शेड्यूल चांगले तयार करा. शेड्यूल तयार करा म्हणजे तुम्ही काय मारता यापेक्षा किती दिवसाला तुमचं शेड्यूल आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण तुमचं बदलून मॉलिक्यूल जर गेली, कारण एक ती एक मॉलिक्यूल तुम्हाला कुठलं तर सांगून उपयोग होणार नाही, तर ते मॉलिक्यूल तुम्ही चेंज केलं पाहिजे, गट बदलला पाहिजे, त्याचं पर्सेंटेज बदलून मारलं पाहिजे. आणि चांगली औषधं एखादं चांगलं घेतल्यानंतर एखादं सिंपल आणि कोणाचाही रिझल्ट म्हणजे तुम्ही असं समजायचं कारण नाही की भारीच औषधाचे रिझल्ट येतात, कधी खूप साध्या औषधाचे सुद्धा रिझल्ट खूप सुंदर येतात. त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं करत तुमच्या प्लॉटला सांभाळा. पावसाचं प्रमाण वाढतंय, करप्याचं प्रमाण वाढतंय तर त्याच्याकडे लक्ष द्या. पोटॅशयुक्त खताच्या ग्रेड द्या. लिक्विड तर आपण सोडतच नाही. आता बऱ्याच जणांचे आपल्याला प्रश्न काय विचारला की तुम्ही मल्चिंग का करत नाही. मल्चिंग करायचंच नाही आपल्याला टोमॅटोला. कारण काय झालंय, आपण जे पिकवतो त्याच्यामध्ये आपल्याला ह्या पिकाला टप्प्याटप्प्यानं आपल्याला बेसल डोस द्यावे लागतात, मातीची भर द्यावी लागते. हे आपली जुनी पद्धत, कमी नको द्या, परंतु आपल्याला जमिनीचं वाटोळं करायचं नाही. आणि हे लाखाचे खतं सोडणारी पण माणसं टोमॅटोमध्ये आहेत. मल्चिंगवर केल्यावर तुम्हाला लिक्विडवर भरच द्यावा लागतो आणि तो आपल्याला लिक्विड आपल्या शेतामध्ये आणायचंच नाही. आपल्या शेतात असा आपला सगळा कामाचा विषय असल्यामुळं आपण खरं तर लिक्विड वापरायचं नाही आणि बेसल डोस टप्प्यानं आपली द्यायची सवय. आपली प्रॅक्टिस आपल्या संघ आपलं थोडं कमी माल निघेल, पण ही शाश्वत पद्धत आहे आपली शेतीची. याच्यात नुकसान हा प्रकार नाही. आणि ह्याच्याबद्दल आपण बोललोय अनेक वेळा की हे पद्धत आपली रामबाण पद्धत आहे, ह्याच्यामध्ये नुकसान होऊ शकत नाही. टप्प्याटप्प्यानं तुम्ही ते सगळं काम पुढे घेऊन जाऊ शकता. एकदम तुम्हाला भांडवल पण गुंतवायची गरज नाही. आता 15 दिवस राहिलेत म्हणलं तर तुम्ही थोडासा आणि खर्च केला तर तुम्हाला चालतंय. सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, फायदे तोटे आहेत बरेच, त्याच्याबद्दल आपण आता नाही बोलणार. पण निश्चितपणानं तुम्ही प्लॉटवर लक्ष द्या, त्याला टप्प्याटप्प्यानं सॉईल ॲप्लिकेशन करा, काय फवारण्याचे चांगल्या पद्धतीच्या फवारण्या घ्या. आणि वातावरणातनं जर तुम्ही हे पीक बाहेर काढलं, यावर्षी खूप मोठी आव्हानं टोमॅटो उत्पादकांना सुद्धा येणार आहेत. सगळ्या भाजीपाला उत्पादकांना खूप मोठी आव्हानं यावर्षी जाणवणार आहेत. जसं अजून पावसाचं प्रमाण वाढेल तसं सगळ्याच गोष्टी म्हणजे व्हायरससुद्धा या दिवसामध्ये ज्या दिवसामध्ये त्रास देत नव्हता त्या दिवसामध्ये सुद्धा एवढं जर प्रमाण दिसत असेल तर त्या सगळ्या आव्हानासाठी तुम्हाला आम्हाला सज्ज राहावं लागणार आहे. त्याच्यामुळं हा संवाद आपण साधत राहणार आहे. त्याच्यात बऱ्याच जणांचं असतं म्हणजे चांगले प्लॉट असताना सुद्धा काही लोक म्हणतात की पण रेट पडणार आहे आणि त्याच्यामुळे मग मानसिकता खराब होती, कुठलेच मन लागत नाही प्लॉटवर काम करायला. त्याच्यामुळं हा महत्त्वाचा विषय होता की बाबा तुम्ही प्लॉट सांभाळा, दराची चिंता करू नका. यावर्षी दर चांगले भेटतील तुम्हाला. आपल्याला 15-20 रुपयाचा दरसुद्धा चांगला परवडेबल दर आहे. आपल्या जर पद्धती खूप चांगल्या आहेत, आपण खूप सारा खर्च करत नाही, आपल्याला लाखभर सुद्धा लागत नाहीत एकराला. आणि मग ते एवढे पैसे तर 100 रुपयाला कॅरेट गेलं तरी पण आपले होतात. त्याच्यामुळं फार मनावर घेऊ नका. टोमॅटो हे असं पीक आहे ज्याच्यामध्ये खूप चांगला नफा आपण मिळवू शकतो. एक चांगलं आत्मविश्वासपूर्वक काम करा. हे पीक यावर्षी तुम्हाला मालामाल केल्याशिवाय राहणार नाही अशा सगळी परिस्थिती आहे. मी कधीही 2 एकर टोमॅटो 2-2.5 एकराच्या वर 2 एकराच्या वर केलं नाही, परंतु यावर्षी आपण 6 एकरपर्यंत गेलोय. कारण तेवढी पुढची परिस्थिती आपल्याला आशादायक वाटत असल्यामुळंच आपण हे सगळं काम वाढवलेलं आहे. तर निश्चितपणानं कुठलाही म्हणजे आपण वेळोवेळी आता ह्या सगळ्या विषयावर अनेक बोलत राहूया. तोपर्यंत एक लक्षात ठेवा, आपल्याला प्लॉटवर काम करायचं आहे. या सगळ्या कीटकापासून, या सगळ्या ट्रेसपासून, या सगळं ताकद आपल्याला झाडाला देत जायचं आहे आणि ह्याच्यातून आपल्याला एक चांगलं उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे. एवढाच एक संदेश या निमित्तानं द्यायचा होता. आणि तेजी मंदीचं तर निश्चितपणानं येणारा काळ, आपण तर व्हिडिओ करून 1.5 महिन्यापूर्वीच सांगितलं की टोमॅटोला फारशी मोठी मंदी येणार नाही, तर चांगला काळ यावर्षी राहणार आहे. तर निश्चितपणाने एक चांगले दर असं वाटतं कधी की ऐतिहासिक दरसुद्धा यावर्षी तुम्हाला मिळतील ऑगस्टच्या हिशोबानं. कारण उन्हाळी दर जे असतात त्याच्यात दर वाढून पण माल निघत नाही, आपल्याला माहिती आहे. त्या दराला आपला 1000 रुपयाचा दर त्या 2000ला ऐकत नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं आपल्या जूनच्या प्लॉटला
जर 1000 रुपयाचा दर मिळाला तर आपण 1,500 कॅरेट तरी इझी काढू शकतो एकरामध्ये. त्यामुळे 10 15 लाखाचं उत्पादनसुद्धा आपण घेऊ शकतो. तर त्याच्यासाठी काम करा, कष्ट करा, प्लॅनिंग करा. आता मी सुद्धा पूर्णपणाने ह्याच्यामध्ये झोकून दिले. रोज एका प्लॉटची आमची फवारणी चालू असते, त्याच्यामध्ये लेबर चालू असतात, माती लावण्याचं काम चालू असतं, खतं टाकण्याची कामं चालू असतात, सगळं काम चालू आहे. आणि त्यातून सुद्धा मी आपल्या सर्वांच्यासाठी येणार आहे. वेळच्या वेळी तुम्हाला मार्गदर्शन आपण करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.